हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही युधिष्ठिरू तागेल भामडाकनी बाईले घेवन कितली तीर्थाच्या यात्रा करून प्रभास क्षेत्रां येवन पावलो. थंय यादव कृष्ण बलराम सात्यकी आनी पुराय यदुकुलाचे मुख्यस्थ पुराय तांणी थंय पांडवांक मेळूंक म्हूण तांकां लागींची द्वारके दुखून प्रभास क्षेत्र थंय पांडव आयलेंचे म्हूण कळ्ळी कुळ्ळें तांणी पांडवांक मेळूंक थंय आयलेंची. तशी कृष्ण बलराम पांडव सात्यकी पुराय उलोवन बेसताची. युधिष्ठिराल विशयांत बलराम कृष्णालागी भारी सहानुभूती सांगता. अशें जावचें ना जशिल्लें युधिष्ठिराक दुर्योधन महादुष्ट पापी तसले दुर्योधन आजी सुकार आस जाल्यार धर्मार आशिल्लो युधिष्ठीर भारी दुख्खार आसा कृष्णा म्हणून मस्त रिती सांगता तो. धृतराष्ट्राल विशयी सांगता, प्रति एकल्याल विशयी सांगता. धृतराष्ट्रान पुत्र व्यामोहान अश्पर केल्लें देखून आजी पांडवांक रन्ना येवका जाल्ले पुराय सांगता. कडेन आनी सांगता काही कसं न्ही आतां गे भीमाल तसल भीम सहदेव नकुलू आनी पुराय युधिष्ठिर समेत राय जावन हंसतुली कतल परनी दुखाशिलेची पुराय आतां नेलार न्हिदता आसाची, तणार न्हिदता रसाची, पल्ल्यार न्हिदता रसाची, बंडे पात्तोर म्हणल्यार ताजवेर न्हिदता रस कसल अवस्था जाल्ली हांगेली. तशें पळय सांगता. मागीर म्हणटा रस केदना जिते ही धर्मस्य सुते सभार्य स भात्रके सानुचरे निरस्ते म्हळ्यार धर्मिष्ठू युधिष्ठिरू तो केदना पगडे खेळांत सोलवल की मागीर सोलवून तांणी पणा दवरलेले विशय ओपून रान्ना आयलीच की तागेल मागशी द्रौपदी भावंड पुराय जन आयलींची जाल्यार थंय मात्र तो संतोशार आसा कोण दुर्योधन. जाल्यार इतली सकडी वायट करून पांडवांक रान्ना धांवता न्हू तो थंय सुकार आसतना जाल्यार बुय येता ताका गिळना म्हळ्यार तितलो पापिश्ट तो ताका कितले कसले जायना म्हणलेले तो कृष्णा लागीं निमगिता बलराम. तेदन सात्यकी सांगता काही बलरामा लागीं बलरामा पळय आमी अशें जाल्ली तें तशें जाल्ली तें म्हणून दुख्ख करतर बसचें काल न्ही. आतां आमी कसल कोरका म्हणलेले विशय युधिष्ठीर आमकां खंडीत सांगयच ना जाल्यार आमी आमगेलें कर्तव्य कसं न्ही युधिष्ठिराल प्रती तें आमी आलोचना कोरका. ये नाथमंतोव्य अमंथोद्य भवन्ति लोके ते नात्मना कर्म समारंभस्ते तेषां तु कार्येषु भवन्ति नाथः शिव्यादयो राम यथा ययाते. पळय आतां युधिष्ठिरू नुतस तपागेलें स्वहित रक्षण कसं न्ही युद्ध कोरकावे कसले आलोचना करनाशी तो नुतस जाल्यार आमी ययातील विशय आयकलांची. ययाती म्हणल्यार रायाले तागेले योगक्षेम तागेले रक्षणेक तागेले प्रितीचे कोण शिबी इत्यादी रायान पळोवन घेतिले म्हूण. थंयचे युधिष्ठिरू लाखला कितें कितें ताणें अशें कोरका तशें कोरका म्हूण आमकां कोणाक तो सांगना जाल्यार ताणें लेखला दिसता आमी पुराय तागेले हितरक्षणेन तो मन दवरनासची म्हूण म्हणटना आमी जावन आमी आतां युधिष्ठिरालानी खातीर कसो कोरका म्हूण लेखून करची संबंद म्हूण दिसता.
इत्याक म्हळ्यार प्रपंचांतो अनाथनी नाथवंत म्हळ्यार कोणेय रक्षणे नातिले आनी पुराय जन हितार आसूचे म्हूण दोन बगेचे जन आसताचे. कोण नाथवंत म्हळ्यार मसजन तांगेले प्रितीच आसता की तांणी केन्नाय तांगेले योगक्षेमा विशयी आलोचना करनाच काय. इत्याक म्हळ्यार तांणी आमकां पुराय जन प्रितीच आसची म्हूण लेखतात न्हू. इति खातीर म्हळ्यार त्या प्रितीच जन आमगेले योगक्षेम पळोवन घेतर आसताची म्हूण आसता. जाल्यार अनाथ जालेले जनांक कोणेय नाच म्हूण आसता न्हू. तशें तांणी तांगेले योगक्षेम तांणीची पळोवन घेताची. हांगा पळय बलरामो कृष्णा तुगेले चेडूं प्रद्युम्न सांब आनी हांव आमी 5 जनान मोट्ट मेळ्ळे म्हूण जाल्यार 3 लोकांचो सर्व जनां रक्षण करचें तितले समर्थ आमी म्हणटना आतां युधिष्ठीर आमगेले वैरी तागेले सर्व भार घालून तागेले भावंडांगेले वटू तो संतोशार आसा. तागेले मनांत कसां म्हळ्यार आमी पुराय आसत न्हय. कृष्ण मिगेले पक्षांतो बलराम तांणी पुराय मिगेले योगक्षेम पळयताची म्हूण म्हळेले धैर्यार ताणें आमगेले वैरी तागेले योगक्षेमा भार सोडला म्हूण जाल्यार आमी ताका हांगा रानां राबच्याक सोडची सम्मय. आमी इतले जन आसून ताणें नमगला जाल्यार आमी तागेले हितरक्षण पळयताच म्हणून आमी ताका वनवासान बैसूच्या कसले सोडका कळ्ळें. आमी तागेले रक्षक म्हूण ताणें लेखला म्हूण जाल्यार हे बरें कश्ट भोगल्यार आमकां नवलजी. तशें न्हू आमी आतांच्या आतां आमगेले सगळे दशार्ह सेना म्हळ्यार यादव सेना घेवन तेवी कशी दिव्य आयुध कवच पुरे धारण करून घेवन आमी सीदा युद्धा वचा खंय दुर्योधना लागीं युद्धा वचा. आनी ते दुर्योधनानी तागेले भावंडांक पुरे जना वट्ट मेळून तांकां यमालया पेटया म्हळ्यार मारया तांकां कळ्ळें. तांकां पेटोवच्याक कृष्ण समीत जावका म्हूण ना बलरामा. कृष्णान जावन येवन तांकां मारची तसल कांय योगीत्वान न्हय तांणी कळ्ळें. आमी पुरोची तांतू तूं एकलो पुरो तूं विनी खूब येवन हलाय धरली म्हूण जाल्यार सगळी प्रपंच कडकडीत तुका गोतच न्हय. तशी तूं आत्ताच्या आतां इंद्रान कशी व्रतरासुरा संहार केला आपल्या वज्रायुध घेवन वचून तशीची तूं तुगेले हलायुध घेवन वचून हांकां मार पुराय जनाक. इत्याक म्हळ्यार पळय सात्यकी सांगता कुंतीलो अर्जुनच न्हय तिनी पूत तो म्हाका मिगेल प्रितीचो भावशी मात्र न्हय मिगेल स्नेहितय आनी साक्षात म्हाका आचार्य म्हणटा म्हळ्यार सात्यकीक ताणें शिकयला कळ्ळें. तशी तो सांगतरस तांतूय अर्जून म्हळ्यार सामान्य कृष्णाल भारी प्रितीचो. तशें बलरामा कळ्ळें शत्रू आस पुराय जनाक आसता न्हय. शत्रूक पराभव करची खातीर मनुष्य एकल्याक शत्रू आसा म्हूण जाल्यार तो लेखता हे शत्रू नाश करचो सुपुत्र म्हाका जावका म्हूण. गुरू जावन आशिल्ले लेखता मिगेल येद्रा हो शत्रू हाक्का शिकोवचे तसले सतशिश्य म्हाका जावका म्हूण. तशी आमी तशी आसाची कृष्ण जावो तूं जावो हांव जावो कळ्ळें. ते पांडवांक हीत दिवची तशी दुर्योधनादींक नाश करची तसल जावन आसाची आमी. कश्टा काम कांय न्हय जाल्यार हांव एक निर्धार केला कसले म्हळ्यार आनी धर्मरायाक न्ही वनवास करूं सोडूना सीदा आमी जावन आमी युद्धा वचच्या म्हूण सांगून हांव निर्धार केला दुर्योधनाले राबचेची हांव तागेले वटू युद्ध करचेची म्हूण सांगून. तुमी कसं करताची तुमगेलें मन कसलं सांगता तें ना. कृष्ण सांगता तूं सांगचें 100 भाग सत्यच रे सात्यकी जाल्यार युधिष्ठीर तागेले गुण तुका आनी कळनी तो काय आमकां राखून बैसनी. तो तागेले भुजबल पराक्रमानाची राज्य गेलवो का म्हूण लेखता शिवाय कोणेय म्हाका राज्य गेलवून दिवका म्हूण सांगून तो लेखना कळ्ळें. आनी आमी बिनी युद्ध करून राज्य गेलवून दिल्यार तो स्विकार करयना. क्षत्रियांक सांगेल धर्म न्हय म्हूण लेखता तो. तशी अधर्म मार्गा वतल न्हयच न्हय तशें जावन ताका धर्मराय म्हूण नांव आयला. नाका युधिष्ठिराल विशयी सोडी भीम जावो अर्जून जावो नकुल जावो सहदेव जावो नाका तांणी बरी दारली म्हूण आसाची. द्रुपदरायाल धुव द्रौपदी मिगेल भयणी युधिष्ठिरादी पंच पांडवांगेल बायल
ती जलरी आम्ही युद्धाक आम्ही गेलवून दिताची राज्य म्हणून म्हळ्यारी ती जलरी घेतल नाही ती कळव्या आणि ನಿಜವನು ತಕ್ಕ ಪಾಂಜನೆ ತನ್ನಿ ಪಾಂಜನೆ ಭಾರಿ ಬಲಿಷ್ಠ म्हणताना कोणाही तंका राज्य गेलवून दिवका मुन्ना कोण स्वाभिमान सुचू क्षत्रिय असं तो विंगड आल्या केदनाही राज्य घ्या ना कळव्या तशी सगळे विश्वाक तोची सार्वभौम त्या विषयान स्वल्पपणी संशय पावका मुन्ना आता युद्धला गेल म्हणलं क्या द्रुपदरायो शैब्य रायो शेदी रायो केकय रायो ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು ಅಮ್ಮಿ ಪೂರೈ ಜನ युधिष्ठिर शत्रूक नाश कोर येत नव्हे आम्ही जाऊन आम्ही वचून युद्ध करणं राज्य गेलवून दिवच्या जायना म्हणणे ज्याला युधिष्ठिरा त्या नक्का कोणाही दिल्लेले तो हात उभारून दिल्यावरी तक्का भिक्षी घेतल्यावरी तो घ्या ना तो रायू ताण जाऊन युद्धा बाई सरताना मी तक्का सहाय कोरिया जय नव्हे आम्ही वचून हस्तिनापट्टण मुत्तिगलचे कौरवांगेल इटू युद्ध करचे तांका पराजय करचे आणि युधिष्ठिरान अरण्यवास तो सांगेल उतरा समजावून 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास केल्ली शिवाय तो आणि हस्तिनावती येना ते दोलते कोणा पट्ट बांधूच म्हणचे तुम्ही अभिमन्युक वेळ सम नाही नमये आजो असं अन्नाल समान असची पुरेजन म्हणताना अभिमन्यू आम पट्टार युवर आम राय जाऊन बसत म्हणून सांगून तो जायत म्हणतवे तश्चावनु मग सम्मोंड दिसना या म्हणताना युधिष्ठिरू सत्यकी संकेन इदम चित्रम माधव युद्ब्रवीषि सत्यम तु मे रक्ष्यतमं न राज्यम कृष्णस्तु मां वेद यथावदेकः कृष्णं च वेदाहं मतो यथावत् हे सात्यकी माधवा म्हणतो तो हंगा माधवा म्हळ्यारी कृष्णा काही माधव म्हणताची एक जावन मधु म्हळेल राक्षसाक नाश केलेलो म्हण तशीची आणि माधव म्हळ्यारी रमा धब लक्ष्मीक धारण करून घेतील तशी ज्याला हांगा सात्यक एक माधवा म्हणतो तो इत्याक म्हळ्यार मधुवंश म्हणून म्हणतात दशार्ह वंश सात्वत वंश यदुवंश मधुवंश म्हणून सकट ताका नाव असं तशी तो सांगतरस हे माधवा हे सात्यकी तू महापराक्रमी म्हाका गोत्तस आणि आमगेल विशय भारी प्रीती तुका तेवय म्हाका गोत्तस तू सांगचे विशय म्हाका कसले आश्चर्य जायनी तुका आमगेल वयर मस्त अभिमान आस तश जावन तू युद्धा वचून राज्य घेवन युधिष्ठिरा दिवया म्हणून सांगता जाल्यार सात्यकी कृष्णाक गोत्तस न खंयचे कालार कसल जावका म्हूण सांगून युद्धय खंयचे केल्यार जावका म्हूण ताका गोत्तस तशी ताणें खंयचे केल्यार युद्ध जावका म्हणून सांगता पळय तेदना तू आमगेल वटू यो कळवे तू कृष्ण पुरय आमकां सहाय कोर न्हू ते दुर्योधनाक आमी सोलसाच्याक तुमी कारण जाताच म्हणून म्हाका गोत्तस जाल्यार कृष्णाकय गोत्तस ते काल येनी म्हूण म्हाकाय गोत्तस ते काल येनी म्हूण पळय आजी तुम्ही पुरा आयल्यांची मेगेल पक्षार आपचे कतीर म्हूण सांगून दशार्ह सैन्य घेवन आयल्यांचे तेपरे घेवन वचा तुमी समनय नव्हे तू आत्ता आम्ही जावन वचून तांगेलं राज्य निमगो का त्यांनी एक उत्तर सांगेलच दुर्योधनान कसले 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास करून येऊन आमगेलं राज्य घेयाची म्हूण दीनानातल्यार न्हू युद्ध ताचे पयशे पुढे आमी युद्ध करचें कसलें सांगेल उतरा प्रकार हांव सांगेल उतरा प्रकार हांव सत्यवचना पालन करतलो हांव 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास खंडीत करतो म्हणला ताचे प्रकार हांव ते अज्ञातवास वनवास करून येवू का ताजी नंतर वयरचे विशय न्हू तेदन पळया आतां नाका जाल्यार हांव धर्म मार्गातून एक चूर याकड तेकडचे ना ते तुमकां गोत्तस जाल्यार मुखार युद्ध कोरका जाल्यार संभ्रम येयल्यार युद्ध कोरका म्हूण म्हळ्यार संदर्भ येयल्यार तुमगेले सहाय हांव खंडीत घेताची घेता म्हूण सांगून युधिष्ठीर सांगता आनी तांणी पुराय जन जायत आमगेल्या देशा वताची मुखारसून पळया युद्धाचें म्हूण यादव वीर पुराय सांगताच काही युधिष्ठिराक तागेल्या भशेन सन्नशील जन पुराय प्रणाम करताच काही भीमाक नकुला सहदेवाक पटोवन धरताच काही तशी कृष्ण बलराम समेत सर्व यादव युधिष्ठिराला अनुमती घेवन तांणी तांगेल्या द्वारकेक वताची तांणी चमकलीत न्हय मागीर पांडव अर्धार रब्बील तीर्थयात्रे ಮುಂದುವರ್ಸುನು वताची
युधिष्ठिर तागेल भामडाक बैलेक लोमशाक घेऊन आत्त पयशनी नैंची तीराक आयल्यांतांनी थंय येयली कुडले थंय येशील ब्राह्मण पुराय युधिष्ठिराक स्वागत करताच काही त्या वेळारी लोमश ऋषीला तो केदना स्थळ महात्म्य निमगुचे आसा तशी त्या पयशनी न्हंयची विशयो थंय त्या न्हंयची तिरा विशय पळय तो निमगीता लोमश सांगताच की हे पयशनी न्हंयची तीर भारी पवित्र जावन आशिल्ले युधिष्ठिरा नृगमळेल चक्रवर्तीन हांगा यज्ञ केलेले यांची जागेर देवतेने यज्ञ केला इंद्रो प्रजापती हांणी पळय अनेक यज्ञ केला यथेच्छ बुरी दक्षिणे दिला हांगा एकलो अमृतरायस म्हणून राय आशिल्लो गयरायो म्हणटात ताका ताणी हे पवित्र भुमीरी हेंचे जागीर पयशनी न्हंयची तिरारी 7 अश्वमेध याग केला हें हांवें आयकलां म्हूण आनी सांगतकीर सामान्य जावन यज्ञांतू एक मातयेन जें रुखान केल्लें पात्र सुरकुसुरूब म्हणटा पळय ते पळय उपयोग करचे जाल्यार अमृतरयसान म्हळ्यार गयान केल्लें हें 7 अश्वमेध यागांतूय ताणें भांगरा पात्रची उपयोग केलेलो खंय 7 अश्वमेधांतूय प्रत्येक 7 युपागर केला ताणें 7 युपस्तंभ केला 7 सोमरसाचें आयदन केला 7 सृक 7 सुर्ब हे पुराय केला विंगड 7 यज्ञाक 7 सेट्ट म्हणटा पळय तशी पुराय भांगरान केलेले तशी ते अश्वमेध यज्ञ करता ते 7 युपस्तंभा वयरी भांगराचे 7 चमस ताण दवरलेले ते यज्ञस्तंभ स्थापन करूक देवतेल वटू इंद्रू आयला म्हूण सांगून हांवें आयकलां गयान केलेले सर्व यज्ञांतू इंद्रान सोमरस पान करून भारी संतुश्ट जाला खंय तितली यज्ञ केला ताणें सर्व रत्विजांक कितली दक्षिण दिला म्हूण ना खंय तशी गयान रत्विजा दिल्लेले संभावना दक्षिणा संभावनाच पळय ल्याक करूं जायना तितले शिल्के सिकता वा यथा लोके यथा वा दिवितारकाः यथा वा वर्षतो धारा असंख्येयाः स्मकेन चित्त म्हणटाची म्हळ्यार भुंयच्यो सिकता वा यथा लोके सिकता म्हळ्यार रेंव जावं धूळ भुंयचे वेरले सुचे धुळा कण ल्याक करूं साध्य जत्वे ना नवें यथा वा दिवी तारकाः तारा म्हळ्यार नक्षत्र दिवी आकाशा वयर सुचे नक्षत्र ल्याक करूं कोणाच्या जत्वे ना नवें यथा वा वर्षतो धारा पावस पडतना पावसाक कीट कोणें ल्याक करून बसतावे तशीच गयान रत्विजांक दक्षिण दिलेले ल्याक करूं जायना आशिल्लें खंय तितली ऐश्वर्य दान केला ताणें लेक्काक मेळना नातिलें तसलें म्हणून सांगता खंय आनी म्हणटा विश्वकर्मानाची कितलीकी स्वर्णमय धेनू निर्मीत केलेले त्या भांगरा धेनू म्हळ्यार भांगरा गाय म्हूण न्ही स्वर्णमय धेनू म्हूण म्हळ्यार गाय ताका विश्वकर्मान निर्माण केलेलें आभरण पुरे घालून सोडला तांकां ब्राह्मणांक दान दिला कितले म्हूण ना कितले गोदान दिला म्हूण ना भांगर घाल्लेलें गोदान तशीच प्रति एक यज्ञ करताना एक यज्ञस्तूप ताणें स्थापन केलेले गयाल यज्ञस्तंभ नानतील जागो ना विश्वा खंय पळयल्यार हांगा गयान यज्ञ केलेले यज्ञस्तूप पळयता गेले म्हूण म्हणटाचे तितले अगणित जावन सुचे यज्ञ अमृतरयासान केला गयान केला तितले इंद्रा ताण तृप्ती केलेले देखून ताका इंद्रलोक प्राप्त जालेले गयान यज्ञ केल्ले हें पयशनी तिरारी यज्ञा महात्मा कितले म्हूण म्हळ्यार आजिकय कोण हें पयशनी न्हंयतू स्नान करता तांणी गयाल वरी इंद्रलोक प्राप्त जाताची म्हणटाची तशें जावन युधिष्ठिरा तूं तुगेल भावंडा वटू बायले लोटू हे पुण्य न्हंयतू स्नान करी खंडीत सर्व पापा दुखून तूं मुक्त जाता तुगेल कसस कडेन आश आसा ती पळय तुका मेळटा म्हूण सांगून थंय लोमश ऋषी युधिष्ठिरा सांगताच की तशी लोमशान सांगल्या वरी युधिष्ठिर कसं करता तागेले भावंडांक गेले वटू पयशनी न्हंयतू पण न्हंयतू स्नान करच्या एक विधी म्हूण आसा तेंची रितीर स्नान करता खंय तो मागीर भावंडांक द्रौपदीक लोमशाक घेवन थंय वैडूर्य पर्वत म्हूण आसा आनी नर्मदा न्हंयची तीर मुखारसून थंय तागेलें प्रयाण थंय तेमकाल नंतर थंय युधिष्ठिराक आसूचे तीर्थ देवस्थान पुरय लोमश दाखयताची प्रति एक देवस्थानाचे तीर्थाचे इतिहास विवरसून सांगताचे
पुराय तो कसो करता इतलो मशकंचे खंयचे जाग्यार घेवन वताची थंय थंय तो वता तागेले भावंडांगेलो वटू युधिष्ठिरू संदर्शन करता तो जागो पुराय स्नान करता अशीची पूजा यथाविधी पुरे कोरोस्तान पितृकार्य देवकार्य म्हणटा पळय पुरे प्रति एक तीर्थक्षेत्र यात्रे वतना हे पुरे काम तो करतर आसता कोण युधिष्ठिरू यथा विद्युक्त जावन करचें म्हण म्हणटाचे तशीची तेदना युधिष्ठिर ताका वैडूर्य पर्वताचे नर्मदा न्हंयचे पुरे विशय सांग म्हण तेदना तो सांगता कोण हें वैडूर्य पर्वत सुरवे संदर्शन करता मागीर नर्मदा न्हंयचो स्नान करतकी तो सर्व देवते आनी धर्मिश्ठ राय पावचे तसले उत्तमोत्तम लोक पावता हें जागो त्रेता आनी द्वापर युगाचे सम्मिळना जागो म्हूण म्हणयता म्हळ्यार तेदन दुखून आशिल्लो म्हूण त्रेतायुगा संदी कलारी द्वापर युगाचे न्ही त्रेतायुगा संदी कलार दुखून हो जागो तितलो पवित्र जावन आसा मनीसो कितले सत्कार्य करता पळय ताजीन कितले पुण्य मेळटा तितले पुण्य हांगा स्नान केलेले मात्राक मेळटा हांगाची शर्याती रायान याग करून इंद्रूची प्रत्यक्ष जावन शर्यातीन केलेले यागान तो प्रत्यक्ष जावन ताणें सोमपान केला आनी भृगुलो पोतू भृगु गोत्रोत्पन्न च्यवन महर्षी ताणें इंद्राल वैर कोपान सर्व देवतेंगेल चलन वलन स्थगीत केलेले तोच च्यवन महर्षी मुखारसून सुकन्येक बायल जावन परिग्रहण करता म्हूण म्हणटना आतां युधिष्ठिराक हांगा दोन काणी मेळटा निमगित्तो लोमश महर्षी लागी न्ही जावन इंद्राक पाकशासन म्हणटाची महातपस्वी तो च्यवन महर्शीन ताका निस्तेज केल्ले म्हळ्यार म्हाका भारी आश्चर्य दिसता आनी कसले म्हळ्यार च्यवन महर्शीक इंद्राल विशय खूब विचारण जाल्यार कसले आनीक अश्विनी देवतेंक यज्ञांत सोमपान ना म्हूण म्हणलेलें आसतना इंद्राल ओट बैसून तांणी सोमपान केल्लें म्हूण तूं आतां म्हणली न्हय कशी साध्य जाली तें हें पुरे सविस्तार जावन म्हाका सांगतोय म्हूण म्हणटना आतां ते भृगु महर्शील वंशाचे काणी सांगता च्यवनाल भृगु महर्शील पुतू च्यवन म्हणलो तो महातेजस्वी तपस्वी तो कसो करता सरस्वती न्हंयची तिरारीची घोर जावन आशिल्ली तपस्वी करता तो तेजस्वीची कोण च्यवन एक पंता विरासनार बैसून तपश्चरण करता अशी कितली वर्ष जाली तपस करून तागेले सुतूचे हुत्त वाडिले गोतना ते हुत्तू तो हुत्तो आस म्हणूय कळना हुत्तो वाडून गेला ताजे वयर तण गीण पुरे जावन हुत्तोस म्हणू कळना जाल्यार हुत्ता भितर तो मुचून गेला कोण च्यवन पळयतना तो वय एक मातयेचो गुड्डोवे म्हणले कोका तशी दिसतरस जाल्यार भितरी स्थाणोवरी बैसून तपसे करतरस तशी कितली वर्स जाली एक पंत त्या देशाचे राय श्रेयाती तो कसो करता सरोवर तिराक विहारार्थ जेवण तागेले परिवाराक घेवन ताका 4 सहस स्त्रियांक ताण वाडिकून घेतिले म्हणटात शर्याती जाल्यार ताका एकली चेल्ली सुकन्या म्हणून बापसू ओटू तत्तबळी सरोवरा तिराक ती वय विहाराक येता त्या वेळार सुकन्या ती कसं करता दिव्याभरण धारण करता दिव्य म्हळ्यार ह्या लोकांत न्हय देवलोकाचे म्हणटा पळय तशी ते स्वेच्छेर विहार करतरस हांगा च्यवन महर्शी आसूची जाग्यार एक हुत्तो वाडला ते हुत्तो पळयतर वताचें प्रयोजन तेदना हांगा ती सुकन्या येता त्या उद्यानवनाक तिगेले पुराय जनांक घेवन खेळतर सत्तांनी कितले नमने खेळू जाल्लो म्हूण ना तशें खेळतर आसतना भितर दुखून च्यवन तिका पळयतरस ताकाय च्यवनाकाय तो प्राय जाला ताका जाल्यार सुकन्या पळोवन
ताकाय आसक्ती जे लिखी तो आपयता सुकन्यक तिकाय कळपणा कಡೆ रे ಹುತ್ತಾದಕ್ಕೂನು ಕಸಕಿ ಶಬ್ದು ಎತ್ತರಸ ಮುಂದಿಸುನು ಹುತ್ತಾ भितर निलकत्ती निलकतना ते भितरी मारशील दोन दोळ मान दिसता सुकने विंगड कसले दिसना जक 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 दिसते हें कसलश्च पुरो म्हणून मनान तो आलोचन करता दरबे म्हणटाची केलव जन लागी सुचेक कांट्या झाडाचे कांटो काढतं काय आणि त्या फळफळा जगजगेत पळत्या कसं की म्हणले कोणकोंकीत कोंकीतान दोन दोळे कुरडू जल्लो दुखूनही गेले जेवण मरशीक जोर कोप येयलो जेला रे कसं कोप येयल्यार वट्रासे श्रापूच म्हणना न्हय मरशीन तशी तो कसं करता शर्यात इले सैनीक असत न्हय तांकां शक्रन मूत्र विसर्जना म्हळ्यार पुरीश मूत्र विसर्जना कसली करू जायना निर्बंध पडलेत त्यांनी वय पोट पुर्ण येयले गॅस भरल्यावरी जेवचे विसर्जन करू जायना सैनिकांक बारीक संकश्ट जेली की कितले औषधोपचार केले म्हणना कसलेय प्रयोजन जायनी मागीर त्यांनी कसं केल्लें रायाले वचून विशय सांगले कळ्ळे कडेर ते असुर नाही ते हागेले चवना सुकन्या ल्हान राय तागेला वचून सांगताची तो रायो आलोचन करता इतले निमते अशें जाल्ले त्या जागेर चेवना मरशील हुत्तस म्हूण म्हळेले गोत्तशी सर्व सैनिक आपण सांगता काय तो वृद्ध जावन तपोनिश्ट जावन कोपिश्ट जावन आशिल्ले चेवना मरशील विशयांत कोण अपराध केलेले म्हूण पळय कळल्यार आतां वचून तांगेले सांगचे जाय कित्याक म्हळ्यार विणमुत्र निबंधना करून जावजिल्ल्यार ते चेवना मरशीक मात्र तशी आमी अपचार करनाशी तांकां अपराध केलेलेची एक व्हड कश्टार पडल्या बरी जाल्लें आमकां तशी आतां ह्या मरशी मात्र ताका कसले गोतना नातल्या बरी आसा तशी आनी त्यांनी रायला सांगताची मरशीक कोण अपराध केला म्हणून म्हळेल विशय तुमकां गोतस्वे आमकां कळनी आमगेलांतू खंयची विपत येवची जाल्यार त्या मरशीनच निवारण करचें आतां हे विशयू एक मरशील विशय म्हणटा पळय ते हुत्तांत तो आस थंय तो तपसी करून कांय कोणाकय गोत्तशील विशय न्हय जाल्यार हाका कशें अपराध जाल्ले म्हळेलें तुका कळका म्हूण म्हणटना राय कसो करता तागेले परिवार आसचे बंधू मित्रांक पुराय पयसिता आनी साम दान भेद दंड हे 4 उपायांना न्हय चतुरोपाय म्हणटा ताजी न्हय विचारण करची कशी म्हूण पळयता आनी न्हिदच्याव न्हू ताका कसले विचारण करून निकळना जाल्यार हे मलमूत्र बंधन जाल्ला पुराय सैनीक संकट पावतरसाची बापूस भारी दुःख करतरस सुकन्येके आश्चर्य जालें बापसले चमकलके आनी तागेल्या म्हणालके अण्णा खंयचे मरशेक हांव कसले अपराध केलेले ना जाल्यार एक पंत हांव स्वेच्छेरी उद्यानवनांतू संचार करतना एक उत्ता लागीं चमकलेली तांदू भितरी पळपळाची जगजगेवचे मणी दिसले भारी जगजग येता मणीशी दोनी ते कसलश्च पुरो म्हूण सांगून एक क्युरियासिटी म्हणटा पळय ताजी नांव कोण केलेले तितले मान केलेले शिवाय चड कसले करे शर्याती हुत्ताले चमकलेलो कडें हुत्तू ಸ್ವಲ್ಪ ಕೊಂಡೂನ್ पळितनाची भितर एक तपस्वी श्रेष्ठ तेजस्वी जलचिके प्राय जाला विरासनार बयसून आस भारी आश्चर्य जाता तांकां रायू भैयान निमगीत कೈ मर्शी कसकी अज्ञान मिगेल धुव कसकी बाल्य सहज चापल्यान कोंकिलेले तशी तुमगेलो दोळो गेल्लो जाल्यार आमकां अपराध क्षम कोरकाम
तेन्ना तो च्यवन ऋषी सांगता की राया महागर्विष्ठ जावन आशिल्ले तुगेले धुव अगौरवाने अनादरणेने मेगेल दोळो एक कंट्यानं चुचून घाला तिणे जलव्या आतां तुगेल दुये काम वरडी कोण घेवका इता म्हणल्यार म्हाका कष्ट जतरस जीवन करूंक दोळनात न्हय तूं तिगेल वरडी कोण दी जाल्यार मात्र तीन केलेल्या अपराधाक क्षम्य मेळटा शर्यती सांगता ताका बेजार जाता आसूची एक चेल्ली बारी एक यव्वनाची सानप्रायेची तिक्का मांतार जावन आशिल्लो तशी तांतू आतां दोळे येना तिला कुरूड जाला ताका दिवन वरडी करची बाबा म्हूण दिसतरस जाल्यार दिसतरस म्हळ्यार तशी ताण लेक्क न्ही तशी दिसता जाल्यार ताणें ताजी निमती मेकळील दुयें आयुश्य दिवका जेलव्या म्हूण सांगून पश्चाताप पावनी संतोशान ताणें दिला खंय चेल्लीक वरडी कोन्न तशी हांगा मर्शीक रायाल विशय बारी संतोश जाल्ले सैनिकांगेल रोग पुरे क्षण मात्र निवारण जाला कळव्या हांगा शर्यती तागेले पట్టणाक चतुरंग बल समेत आयला कशी तशी वतत हांगा सुकन्या ती सांगून सांगून पतिव्रता स्त्री म्हणटाची तिका दिसता की अयो हांव वृद्ध तपस्वीक बायल जेल न्हय म्हूण सांगून तशी आतांनी मांतार जालेलो तागेल सेवा कोरका जाल्यार धर्मूची म्हूण सांगून बारीचें करून सेवा करतस हांगा तपश्चरण करता व्रतनियम अनुश्ठानाक ताका बामणाक पुरक जावन ती सुकन्याय आसत तशी संतोशार आसतानी ती च्यवन मरशिले सांगिली बायल जाल्ली खंय ती मुखारी ही च्यवन मरशील काणी कसल जाता आमी फायच्या दिसा पळया कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता